नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला हे एक्झामसाठी कसं प्रिपरेशन करायचं आहे ते बघणार आहोत. पण त्याआधी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही हा फॉर्म भरला नसेल, तर ह्या एक्झामसाठी जी शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची ती आहे 24 ऑक्टोबर. तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यांनी तुमच्या एक्झामची एक्सपेक्टेड डेट दिलेली आहे, ती आहे 13 ते 14 नोव्हेंबर. म्हणजेच जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे म्हणजे 14 ऑक्टोबर, तर आजपासून तुमच्याकडे फक्त एक्झामसाठी 1 महिना उरलेला आहे आणि ह्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला एक्झामचं कसं प्रिपरेशन करायचं आहे आणि कुठल्या विषयांवर मॅक्झिमम फोकस ठेवायचा आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. आता तुम्ही त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट बघाल तर तुम्हाला कुठलंही एक्झामचा डिटेल सिलेबस दिलेला नाही, फक्त तुम्हाला एक्झामचं जे मार्क्सचं स्ट्रक्चर आहे तेच त्यांनी दिलेलं आहे. तर ह्या एक्झामच्या स्ट्रक्चरकडे तुम्ही व्यवस्थित बघाल तर तुम्हाला कुठलाही टेक्निकल सेक्शन नाहीये, फक्त तुम्हाला जनरल सेक्शनवरच क्वेश्चन हे विचारले जातील किंवा नॉन टेक सेक्शनवरच क्वेश्चन हे विचारले जातील. आता ही एक्झाम कुठली संस्था कंडक्ट करत आहे, तर ही एक्झाम तुमची TCS नाही तर IBPS ही संस्था कंडक्ट करत आहे. आता IBPS आणि TCSच्या परीक्षा स्वरूपामध्ये खूप मोठा हा बदल असतो. तर जर तुम्ही आधी TCS कुठलीही एक्झाम देऊन आला असाल, तर जरी तुम्हाला हे स्वरूप TCS सारखं दिसत असेल तरी सुद्धा IBPS ची क्वेश्चन विचारण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. तर ती कशी वेगळी आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. आता त्याआधी एक लक्षात घ्या, IBPS जी आहे ती तुमचा कुठलाही क्वेश्चन पेपर हा तुम्हाला रिचेकसाठी देत नाही किंवा जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल त्यानंतर तुम्हाला शेवटी तुमचा एक्झाम पेपर कधीही भेटणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला युट्यूबवर कुठे कोणी सांगत असेल की हा IBPSचा क्वेश्चन पेपर आहे किंवा IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचा क्वेश्चन पेपर आहे, तर ते संपूर्णपणे खोटं आहे. IBPSची एक्झाम ज्यांना अनुभव आहे IBPSची एक्झाम देण्याचा त्यांनाच माहिती असते की क्वेश्चन कुठल्या टाईपचे विचारले जातात. त्यामुळे जे कोणी नवीन विद्यार्थी असतील, पहिल्यांदा परीक्षा देत असतील, त्यांनी ह्या भूलथापांना बळी पडू नका. मी माझ्या मागच्या IBPS एक्झामच्या एक्सपिरियन्सवरनं हे विश्लेषण तयार केलेलं आहे. तर तुम्हाला आता ह्या चारही सेक्शनमध्ये कुठल्या सेक्शनवर जास्तीत जास्त फोकस ठेवायचा आहे ते बघूया. तर सगळ्यात आधी एक लक्षात घ्या, तुमचा जो IBPS मध्ये इंग्रजी आणि मराठी सेक्शन असतो तो खूप जास्त इझी लेवलचा असतो. त्यामुळे जर मराठी आणि इंग्रजी विषयात ठीकठाक असाल तरी सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क आरामात भेटतील. म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ असा, जर तुमची एक्झाम आतापासून 5 मिनिटांनंतर जरी असेल तरी सुद्धा तुम्ही इंग्रजी आणि मराठी विषयामध्ये कमीत कमी 22 ते 23 मार्क हे आरामात काढाल. तर क्लिअर आहे मला काय सांगायचंय तुम्हाला. पुढचे तुमचे 2 सेक्शन आहेत ते म्हणजे सामान्य ज्ञान आणि अंकगणित किंवा बौद्धिक चाचणी. तर तुमच्या एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे सेक्शन आहेत ते हे 2 सेक्शन आहेत. आता ह्यामध्ये काय काय विचारले जाते ते आपण पुढे बघूया. पण त्याआधी एक लक्षात घ्या, तुमची एक्झाम ही 100 मार्कासाठी आहे आणि त्यासाठी 120 मिनिटं आहेत म्हणजे 2 तास आहेत आणि हे 2 तास तुमचे ग्रुप वाईज असणार आहेत. म्हणजे इंग्रजी सेक्शनसाठी तुम्हाला 30 मिनिटं असणार आहेत 25 प्रश्नासाठी, त्याचप्रमाणे पुढच्या तिन्ही सेक्शनसाठी हेच प्रश्नाचं आणि हेच टाइमचं त्यांनी कॉम्बिनेशन हे दिलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा तुमचा सगळ्यात पहिल्यांदा इंग्रजी हा सेक्शन ऍक्टिव्हेट होईल. ठीक आहे, पहिल्या 30 मिनिटासाठी तुम्हाला फक्त इंग्रजी अटेम्प्ट करायचं आहे आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुम्ही जे हे 30 मिनिटं पहिले दिलेले आहेत तर पहिल्या तुम्हाला 20 मिनिटांमध्येच तुमचा हा सेक्शन सॉल्व्ह करून होईल. इतका इझी सेक्शन तुम्हाला असणार आहे. त्याचप्रमाणे मराठी सुद्धा. पण बाकीचे पुढचे 2 सेक्शन आहेत म्हणजे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित ह्या सेक्शनसाठी तुम्हाला 30 मिनिटं ही थोडीशी अपुरी पडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम फोकस जो ठेवायचा आहे तो ह्या सेक्शनकडेच ठेवायचा आहे. कारण जर तुम्ही ह्या सेक्शनची जास्त प्रॅक्टिस केली नाहीत तर तुम्हाला हे 30 मिनिटं ही अपुरी पडतील. तर आता ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे ते आपण बघूया. तर सगळ्यात आधी इंग्लिश सेक्शन, त्यामध्ये तुम्हाला एक रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट वर्ड, आर्टिकल, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन हे विचारले जाऊ शकते. त्यानंतर स्टेटमेंट अरेंजमेंट हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सिनोनिम, अँटोनिम हे तर सगळ्याच एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. इडियम्स, फ्रेज हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर जर तुम्हाला इडियम आणि फ्रेज येत नसतील तर ह्या तुम्ही वाचून जा. ह्यामध्ये कदाचित तुमचे मार्क्स हे कमी होण्याची शक्यता आहे कारण थोडेसे डिफिकल्ट लेवलचे येतात. पुढे एरर हॅवर प्रश्न विचारला जातो, ज्यामध्ये सेंटेन्समध्ये एरर असतो, स्पेलिंग मिस्टेक असते, ग्रॅमॅटिकल मिस्टेक असते, अंडरलाईनवर असू शकते आणि सेगमेंट सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, सेगमेंट तुमचा चुकीचा दिला असेल त्यामधला चुकीचा सेगमेंट जो आहे तो तुम्हाला तिथे मार्क हा करायचा असतो. पुढे टेन्सेस विचारले जाऊ शकतात, पंक्च्युएशन मार्क विचारले जाऊ शकते, एखाद्या वर्बचं मिनिंग विचारले जाऊ शकते. ऍक्टिव्ह व्हॉइस, पासिव्ह व्हॉइस किंवा ग्रामर इतकं महत्वाचं नाही. पण ओव्हरऑल मी सांगतो हा एक सेक्शन पुन्हा इझी आहे. क्लिअर आहे.
त्यानंतर पुढचा सेक्शन जो आहे तो आहे मराठी सेक्शन. मराठी सेक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला उतारा बघायला भेटेल. त्यानंतर महत्वाचा आहे तो समानार्थी विरुद्धार्थी, हा तर खूपच इम्पॉर्टंट आहे. पुढचा आहे तो मणी व त्याचा अर्थ, वाक्याचे प्रकार, एक वचन, अनेक वचन, लिंग ओळखा, वाक्याचा काळ हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुढे वाक्याचा अर्थ, शब्दांचा अर्थ, विरामचिन्हे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. बाकी हे सोडून जे ग्रामर आहे किंवा मराठी व्याकरण आहे, प्रयोग समास, हे तुमच्यासाठी इथे इम्पॉर्टंट नाही IBPS एक्झामसाठी. तर व्याकरण न विचारल्यामुळे तुमचा इथला मराठी सेक्शन जो आहे तो पुन्हा मी एकदा सांगतो इझी लेवलचा आहे TCSच्या कंपॅरिझन मध्ये. क्लिअर आहे? आता तुमच्या एक्झामसाठी जो एक महत्वाचा सेक्शन आहे तो म्हणजे जीके. तर जीके मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर एक लक्षात घ्या, जीके मध्ये जे करंट अफेअर्स IBPS विचारते ते लेटेस्ट जे 6 महिने आहे त्यामधलंच विचारलं जाते. कुठलंही करंट अफेअर्स हे 6 महिन्याच्या आधीचं मोस्टली तरी विचारलं जात नाही. तर हाच सगळ्यात मोठा TCS आणि IBPS मधला फरक आहे. कोणीही करंट अफेअर्स आधीचं वाचत बसू नका, फक्त लास्ट 6 महिन्याचं करंट अफेअर्स वाचून गेला तरी चालेल आणि तेच तुम्हाला जायचं आहे, कारण ह्यावरच प्रश्न येतात. तर ह्याच्या उलट तुम्ही TCSचं बघाल तर TCS करंट अफेअर्स हे मागील एका वर्षातलं कुठलंही विचारते. त्याचप्रमाणे ह्या एका वर्षाच्या आधीच्या वर्षातली सुद्धा तुम्हाला करंट अफेअर्स TCS हे विचारत असते. उदाहरणार्थ योजना, गव्हर्नमेंट योजना ह्या TCS विचारत असते, पण इथे तसं नाहीये. इथे तुम्हाला ह्या 6 महिन्यांमध्ये ज्या योजना झाल्यात त्याच तुम्हाला ह्या करायच्या आहेत. तर माझं सजेशन असेल कोणीही याच्या बाहेर जाऊ नका. त्यानंतर मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल, आता तुम्हाला हे 25 मार्कासाठी विचारलं जाणार आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, करंट अफेअर्सच सगळ्यात जास्ती मार्काचं वेटेज ठेवते. तर मी सांगेल जवळपास 15 मार्काचं वेटेज हे करंट अफेअर्स ठेवते. त्यामध्ये सुद्धा दुसरे जे सेक्शन आहेत जसे की जिओग्राफी, त्यावर सुद्धा असे प्रश्न विचारले जातात जे की करंट अफेअर्सशीच रिलेटेड आहेत. उदाहरणार्थ आता नेपाळमध्ये सत्ता बदल झाला तर तुम्हाला नेपाळ आणि भारताच्या बाउंड्रीवरील स्टेट बद्दल विचारले जाऊ शकते किंवा त्याच्या बाउंड्री बद्दल विचारले जाऊ शकते की नेपाळची बाउंड्री ही भारतातील कुठल्या कुठल्या राज्यांना लागून आहे किंवा किती राज्यांना लागून आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न हे जास्त विचारले जातात. क्लिअर आहे? हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास ह्यावर 1-2 प्रश्न बघायला भेटतील. जिओग्राफीवर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न बघायला भेटतील. त्यानंतर करंट अफेअर्स मध्ये सांगायचं गेलं तर स्पोर्ट्स महत्वाचे आहेत, अवॉर्ड्स महत्वाचे आहेत जे 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये झालेले आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स महत्वाचे आहेत. पुढे स्टॅटिक जीके सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे. स्टॅटिक मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर स्टॅटिक मध्ये महत्वाचा फोकस असतो तो कल्चरवर असतो. कल्चरमध्ये काय काय, तर डान्स फॉर्म किंवा वेगवेगळ्या राज्यातील जे सण उत्सव असतात त्याच्यावर विचारले जाऊ शकते किंवा त्यांचे जे राज्य पक्षी आहेत त्याच्यावर विचारले जाऊ शकते. त्या राज्यांचे नॅशनल पार्क्स विचारले जाऊ शकतात, वाईल्ड लाईफ सेंच्युरी विचारले जाऊ शकतात. पुढे लोकनृत्य असेल तर लोकनृत्य विचारले जाऊ शकतात. तर स्टॅटिक जीके सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते आहे बुक्स अँड ऑथर्स. बुक्स अँड ऑथर्स सुद्धा तुम्हाला करायचे आहेत जे की लेटेस्ट म्हणजे मागील 6 महिन्यातले असतील ते. पुढचं आहे डेव्हलपमेंट किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता ह्यामध्ये तुम्ही काय काय कराल, तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोजेक्ट्स. त्यानंतर भारताचं जे बजेट असेल ते बजेटवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे इंटरनॅशनल करंट अफेअर्स सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इंटरनॅशनल करंट अफेअर्स मध्ये काय काय करायचं आहे, तर मोस्टली ज्या इंडियन्स रिलेटेड आहेत म्हणजे इंडियन्स काही अपॉइंट झालेले असतील वेगवेगळ्या संस्थेवर तर ह्या अपॉइंटमेंट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर ओव्हरऑल बघाल तर तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर मोस्टली जे 1 लाइनर्स प्रश्न असतात ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर ह्यावर तुम्हाला मला एकच सांगायचं आहे, जे पण करंट अफेअर्स तुम्ही 6 महिन्याचं कराल ते थोडं डीप मध्ये वाचा. ठीक आहे, कोणीही वरच्यावर करंट अफेअर्स करू नका. जे पण वाचाल ते व्यवस्थित डीप मध्ये वाचा जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न हा स्किप करावा लागणार नाही. क्लिअर आहे? तर करंट अफेअर्स तुम्हाला कुठलं करायचं आहे, महाराष्ट्रावरचं सुद्धा करायचं आहे, भारतावरचं सुद्धा करायचं आहे आणि इंटरनॅशनल सुद्धा करायचं आहे. कारण हा सेक्शन आणि पुढचा जो सेक्शन आहे अंकगणित किंवा इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, हा सेक्शन तुमचं जे सिलेक्शन होणार आहे का नाही हे ठरवणार आहे. क्लिअर आहे? तर आता ह्या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर बघा त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कुठेही दिलेलं नाहीये निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही. त्यामुळे ह्या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग ही नसणार आहे. क्लिअर आहे? जर कुठलाही अपडेट आला तर मी तुम्हाला नक्कीच अपडेट करेल, पण आता एक लक्षात घ्या तुम्हाला ह्या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.
आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ह्या एक्झामसाठी मी प्रिपेअर केलेल्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील तर त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये फक्त भेटतील. प्लस त्यासोबतच मी तुम्हाला वेगवेगळ्या TCS एक्झामचे क्वेश्चन पेपर्स हे देणार आहे, ज्यामध्ये महाभूमिलेख ह्या विभागाचे सुद्धा क्वेश्चन पेपर इन्क्लुडेड आहेत, पण ते TCSने कंडक्ट केलेले आहेत. ठीक आहे, तर हे एक्झाम पेपर तुम्ही कुठे यूज करू शकता, तर ह्या एक्झाम पेपरच्या मदतीने तुम्ही फक्त प्रॅक्टिस करू शकता. मी जे मागचे टॉपिक सांगितले त्यांची फक्त प्रॅक्टिस करू शकता. क्लिअर आहे. त्यानंतर तुमच्यापैकी कोणी ठाणे महानगरपालिका एक्झामसाठी प्रिपेअर करत असेल तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला 1 वर्षाच्या करंट अफेअर्स नोट्स ह्या 151 रुपीजमध्ये देईल. त्यासोबतच वेगवेगळ्या TCS एक्झामची मागे सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन पेपर देईल, जे तुमच्या नॉन टेक सेक्शनसाठी उपयोगाचे आहेत. आणि मी इथे मेन्शन केलेल्या पोस्टसाठी माझ्याकडे काही टेक्निकल क्वेश्चन पेपर्स आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देणार आहे. त्याचप्रमाणे माझी मराठी व्याकरणची एक नोट्स येते, जी तुम्हाला 99 रुपीजमध्ये फक्त भेटेल, ज्यामध्ये सगळा IBPSचा सुद्धा आणि TCSचा सुद्धा सिलेबस हा कव्हर आहे. पुढे ठाणे महानगरपालिकेच्या MPW म्हणजे बहुउद्देशीय कामगार किंवा मल्टीपर्पज वर्कर ह्या पोस्टसाठी माझ्याकडे टेक्निकल नोट्स आहेत, विथ त्याची 500+ क्वेश्चनची MCQ बँक सुद्धा अवेलेबल आहे. तर ह्या 2 नोट्स प्लस 2 MPWचे क्वेश्चन पेपर हे टोटल 3 तुम्हाला 200 रुपीजमध्ये फक्त भेटतील. तर ज्या विद्यार्थ्यांना ह्या 200 रुपीच्या नोट्स बरोबरच मी मागे सांगितलेल्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील, ज्या की 150 रुपीजच्या असतील, आणि मराठी व्याकरणच्या नोट्स मी वरती सांगितल्याप्रमाणे 99 रुपीजच्या, तर ह्या टोटल महाकॉम्बो ऑफरमध्ये तुम्हाला 450 ऐवजी फक्त 300 रुपीजमध्ये भेटतील. तर ज्यांना मी सांगितलेल्या नोट्स हव्या असतील त्यांनी हा QR कोड स्कॅन करून मला पेमेंट करायचा आहे, आणि पेमेंटचा जो ट्रान्झॅक्शन आयडीचा स्क्रीनशॉट आहे तो मला ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तो ट्रान्झॅक्शन आयडी व्हेरीफाय करून तुम्हाला नोट्स ह्या PDF रूपामध्ये सेंड करेल. क्लिअर आहे. पुढे ह्या एक्झामसाठी मी काही मेंबर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आणणार आहे. तर तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनलची मेंबरशिप सुद्धा जॉईन करू शकता, जी की फक्त 59 रुपीजमध्ये अवेलेबल आहे. आता बघूया सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन तुमचा आणि सगळ्यात लेंथी सेक्शन. ठीक आहे, ह्याची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. तर ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे, तर रिझनिंग सुद्धा येणार आहे आणि अंकगणित सुद्धा येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 25 पैकी 13 ते 14 मार्कासाठी अंकगणित विचारलं जाईल किंवा मॅथ्स विचारलं जाईल, आणि उरलेले 11 ते 12 प्रश्न आहेत ते तुम्हाला कशावर विचारले जातील, तर रिझनिंगवर विचारले जातील. आता ह्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, तर सगळ्यात आधी आपण रिझनिंगचं बघूया. तर रिझनिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे तो आहे तुमचा सिटिंग अरेंजमेंट. आता IBPSच्या आणि TCSच्या जो इंटेलेक्च्युअल सेक्शन आहे किंवा रिझनिंग सेक्शन आहे त्याच्या क्वेश्चनमध्ये नक्की काय फरक असतो, तर बघा IBPS जी आहे ती बँकिंगच्या एक्झाम कंडक्ट करणारी संस्था आहे. त्यामुळे IBPSचं जे रिझनिंग असते ते थोडं लेंथी असते. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही TCSचा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन बघाल आणि IBPSचा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन बघाल तर त्याची जी डिफिकल्टी लेवल असेल IBPSच्या क्वेश्चनची ती थोडी TCS पेक्षा थोडी डिफिकल्ट जास्त असेल. म्हणजे तुम्ही सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन करायला घ्याल तर ह्यासाठी तुम्हाला जास्त टाइम लागेल. तर ह्याची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. पुढे IBPSचा एक आवडता टॉपिक आहे तो म्हणजे DI. ठीक आहे, डेटा इंटरप्रिटेशन. आता ह्यामध्ये कशावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर टेबलवर येऊ शकतो, चार्ट्सवर येऊ शकतो किंवा ग्राफ्सवर येऊ शकतात. ठीक आहे, तर ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. त्यानंतर पझल्स करायचे आहेत. पुढे ब्लड रिलेशन सुद्धा तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर हे टॉपिक कोणीही स्किप करायचे नाहीत. त्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे सायलॉजिझम किंवा सिलोजिझम. तर सिलोजिझम सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे, ह्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. पुढचं आहे स्टेटमेंट अँड कन्क्लुजन किंवा स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट. ठीक आहे, तर ह्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. पुढचं आहे नंबर सिरीज आणि अल्फा न्यूमेरिक सिरीज. ठीक आहे, अल्फा न्यूमेरिक सिरीजवर सुद्धा प्रश्न येतो. त्या पुढचं आहे कोडिंग डिकोडिंग. हा तर कॉमन्स टॉपिक आहे, ह्यावर सुद्धा प्रश्न येतो. स्टेटमेंट आर्ग्युमेंट ऑलरेडी आपण बघितलेला आहे, ब्लड रिलेशन बघितलेला आहे, DI बघितलेला आहे. त्यानंतरचं आहे डिस्टन्स अँड डायरेक्शन. ठीक आहे, ह्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. पुढचं क्लॉक अँड कॅलेंडर सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. कॅलेंडर इतके इम्पॉर्टंट नाही आहे, पण क्लॉक इम्पॉर्टंट आहे. पुढे हे इमेजेस सुद्धा विचारले जाऊ शकतात, अॅनॉलॉजी सुद्धा विचारलं जातं. ठीक आहे, पण तुम्हाला मी जे इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत जे जास्त टाइम कन्झ्युमिंग आहेत, कुठले, सिटिंग अरेंजमेंट, ब्लड रिलेशन, DI आणि नंबर सिरीज आणि अल्फा न्यूमेरिक सिरीज. ठीक आहे, कोडिंग डिकोडिंग सुद्धा एक टाइम कन्झ्युम करते, तर हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित याची प्रॅक्टिस करून जा. आता बघूया मॅथ्स सेक्शन. ठीक आहे, मॅथ्समध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं, तर मॅथ्समध्ये अर्थमॅटिकवर क्वेश्चन विचारले जातात, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट, डिस्काउंट, प्रॉफिट लॉस, एव्हरेज सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एव्हरेज नंतर एलिगेशन अँड मिक्सचर हा सुद्धा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. पर्सेंटेज करूनचा रेशिओ अँड प्रपोर्शन हा सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पुढचं स्क्वेअर रूट तुम्हाला काढता आला पाहिजे, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे.
त्यानंतर सिम्प्लिफिकेशन हा सुद्धा त्यांचा आवडता टॉपिक आहे. ठीक आहे, तर सिम्प्लिफिकेशन सुद्धा सगळ्यांनी करायचं आहे. त्यानंतर अजून एक टॉपिक राहिला तो म्हणजे प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, प्रोबॅबिलिटीवर सुद्धा IBPS हे क्वेश्चन विचारते. ठीक आहे, पण मी सांगेल जेव्हा तुमचे हे सगळे मी सांगितलेले टॉपिक जेव्हा होतील पूर्णपणे करून तेव्हाच प्रोबॅबिलिटी हा बघा. क्लिअर आहे. त्याच्यानंतर अजून एक टॉपिक आहे तो म्हणजे एज कॅल्क्युलेशन. ठीक आहे, एज कॅल्क्युलेशनवर सुद्धा क्वेश्चन बघायला भेटतात, तर हा सुद्धा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. आता हे मी जे टॉपिक सांगितले त्यावर तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते कुठल्या लेवलला विचारले जातात, तर बघा मी पुन्हा सांगेल थोडेसे डिफिकल्ट लेवलला क्वेश्चन असतात, मॉडरेट ते डिफिकल्ट लेवलला. जरी क्वेश्चन लेंथी नसले तरी क्वेश्चन हे थोडेसे ट्रिकी असतात. क्लिअर आहे. फक्त तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड करता आला पाहिजे, मग तुम्ही तो झटक्यात सॉल्व्ह करा. ठीक आहे, त्यामुळे मी जे इथे टॉपिक तुम्हाला सांगितले ते सगळेचे सगळे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. जर ह्या 30 दिवसामध्ये ज्या सेक्शनकडे तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे तो जो कुठला सेक्शन असेल तो आहे तुमचा इंटेलेक्च्युअल टेस्ट किंवा रिझनिंग आणि मॅथ सेक्शन. ह्याची मॅक्झिमम प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. क्लिअर आहे. तर ह्या एक्झामसाठी डेलीचं तुम्ही जे पण टाइम देणार असाल त्या टाइममध्ये जो 80 ते 90% वाटा असेल तो कुठल्या सेक्शनचा असेल तर तो असेल GK आणि इंटेलेक्च्युअल टेस्ट. ठीक आहे, ह्याची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे क्वेश्चनची, आणि GK मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त करंट अफेअर्स हे मागील 6 महिन्याचं वाचायचं आहे. तर होप करतो तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल, आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे ह्या एक्झाम रिलेटेड तुमची काहीही क्वेरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर चला, थँक्यू आणि तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट.